खोबरा, हे बघा वाटण याला बोलतात खोबऱ्याचा. या 10-12 लिंबू पिलाचं म्हणजे आंबूट आंबूट जरासा बरा वाटतं. लेग पीस बघा कसलं दिसतं भारी एकदम. या बघा नाही तर सगळा फुकट घालावं बघ किती काय एक नंबर टेस्ट आहे, एक नंबर. हल्दीला काय नाही बोलत फक्त काय वज्र साफ करायचं काय नाही बोलत 100% नाही बोलत काय कोण तुला बोलतो भांडा घालून तिकडे तू तो बायको घेऊन चाला हो हात चोरला तिकडे घाल जायला अरे बाई कर दुसऱ्या दिवशी फुटा कुठं काय कुठं हातांची अंगठी कुठं काय सूट नाही म्हणजे तो पहिले पण नव्हतं फक्त थोडा फेस पिलेला. माझं कपडे नवीनचे नवीन ते रस्त्यानं लिपलं बुटांचं सोल निघत ते बुटा आवता लागली नवीन बुटा काय दिलं. नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मजेत ना. आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स. आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे आपला गोंधळ आणि देवांचा मान कसा देतात आणि मटणाचा मान असतो बोकडाचा, ते पण कसं असतं ना, काय सगळी प्रोसिजर तुम्हाला प्रॉपर मी रेसिपी व्हिडिओ पण होईल आणि पूर्ण म्हणजे ओव्हरऑल कॉमेडी व्हिडिओ पण होईल. कारण आपले म्हणजे घरातले वगैरे ते फुल मजा मस्ती धमाल करणार आहेत, तर ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर ब्लॉग कंटिन्यू पुढे बघत राहा. व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला वेळ न घालवता ब्लॉगकडे पुढे पळूया. तर मित्रांनो, मटण कटिंग करून आणलं आहे आणि आता तो थोडा सोडवायला घेतला आहे. त्याच्यानंतर लगेच आपला रेसिपीकडे वळू. आणि बघू शकता तुम्ही गोंधळाचा मटण बनवायला घेतला आहे. सगळा सामान विमान आणून ठेवलं आहे, तेल टाकत ठेवलं आहे पद्धतशीर आणि त्याच्यानं टाकला कांदा एकदम छान पच्ची आणि तो आता घाटले मारत आहे. बस असेल ना बघा प्रसाद आहे युमान. बघा कांदा शिजवायला झाला आता. मस्त आग झालेली आहे ना, कांदा मस्त आता शिजतोय. ते बघा तिकडं भात करतात व्हेजवाल्यांना भात, इकडं आता मस्त आपला मटण बनल, तिकडं मटण सोरवतात. बघा साहित्य सगळं इकडं आणून ठेवलेलं आहे. हे बघा तेजपत्ता टाकलाय. एक व्हिडिओ टाकली तुमची हल्दीची. हो तर अजून ऊन पका आहे. मीठ टाकलाय, खडा मीठ. कापलेले आणि मटण सोरवले. नवीन नवीन काहीतरी बघायला भेटते. हा बारीक कापलेला बटाटा. हा बरोबर, ग्रेव्ही होते त्याची. बघा आता कांदा मस्तपैकी शिजलेला आहे, एकदम चॉकलेटी झालाय पद्धतशीर. मस्त चुलीवरचा मटण आज तुम्हाला बघायला भेटेल रेसिपी. बघा ह्याला बोलतात कुऱ्या फाट्या.
मटण घरात बनवा आणि चुलीवर बनवून बघा, तुम्हाला चव लगेच समजेल. चुलीवरचे मटणाची एक वेगळीच चव असते. आणि ह्यो तर आता समजा आपल्या गोंधळाचा मटण आहे, म्हणजे जो सामूहिक असतो, एकत्र असा बनवतो, त्याला वेगळीच अजून चव लागते, भारी एकदम. अण्णा घाटलताना कांदा जास्त काय करतात? कच्चा असला ना मग तो सकाळ पण तामणार नाही. हो हा, जितका कांदा कच्चा असेल तितका लेट तो एक पांबल, तितका चांगला राहील. मिरचीची पेस्ट टाकली इथं. मिरची बारीक कापलेली आहे. लवंग्या मिरच्या, लसूण आहे, बारीक ठेचलेलं लसूण. यो आपल्या याच्यानं अख्खा ठेचताना बिना सोडून अजून चव भारी येते. बघा मामूस तिकडशी आला इतर. बघा ही आल्याची पेस्ट आहे, ठेचलेला आहे आला. बघा टांबाटी कापलेली मस्तपैकी ग्रेव्हीला. बघा आग पण मस्त झाले एकदम. कंटिन्यू घाटली मारत राहावं लागते, नाही तर मग खाली जी फोडणी असते ती करपते ना, लागते खाली. त्याच्यामुळे कंटिन्यू बघा घाटली मारावं लागते. बघा यो आहे अख्खा गरम मसाला. वास मस्तपैकी सुटला फोडणीचा, एक नंबर. हे बघा यो आपला घरगुती मसाला. हे बघा बरोबर ते अंदाजाने टाकताना, आपण कसं चमच्याशी टाकतो त्यांना बरोबर अंदाज आहे. म्हणजे थोडा मीडियम पाहिजे. 20 किलोचे मटणाच्या अंदाजांबरोबर ते टाकतात, नाही तर आपण चमच्याशी टाकतो. गरम पाणी. वांगी ना टाकू. वांगी काय ठेवली नाही, याच्यावर टाकायला अंडी ने बोलतो वांगी टाकायची. सिंगल आहे. शेंगा नको शेकटाच्या, शेकटाच्या शेंगा नाही तर बोलू. ग्रेव्ही झालेली मस्त लाल भडक बेधडक. हे बघा मटन. मसाला टाकून नाही. 20 किलो मटन आहे, कोकराचा पद्धतशीर एकदम. गावठी एकदम बनवताना पद्धतीने, आपल्या आगरी पद्धतीने, याची मुलं अजून चव लागते ना, एकदम झणझणीत करायचं. आणि बघा ही बारीक कापलेली बटाटे जशी अण्णांनी सांगितली, काय ग्रेव्हीला लय भारी भरतात, एकदम ग्रेव्ही मस्त बनते याची. असा बटाटा बारीक कापला त्याच्यामुळे झटपट शिजते आणि मग त्याचीच ग्रेव्ही होते, जाड होते एकदम. आता यो झाकण देऊन मस्तपैकी शिजवतील. किती टाइम लागेल शिजायला? 1 तास. हा, अर्धा पाऊण तासांनी लगेच मटण आपला तयार असेल. तोपर्यंत हे बघा झाकण देऊन एकदम वाफव कमी याच्यावर शिजवते.
आणि मस्त पहिलं उकल आलं त्याच्यात थोडा कलरसाठी आपला मसाला टाकायचा आहे. हां, आणि परत घाटले भरून सगळं मिक्स करून झाकण बंद करून ठेवायचं. यानं अजून थोडा पाणी वारवलं म्हणजे तो तसा शिजल मस्तपैकी एकदम आणि ग्रेव्ही पण होईल. मस्त उकल आला आता. आता ह्यो झाकण ठेवून एकदम मस्तपैकी शिजल आरामात. शिजलाय का नाही असा चेक करतात. शिजलाय का बाकी बाकी आहे. सुटला का समजायचा शिजलाय. अजून एक आयटम बनवतात. काय आयटम? भुजाला. भुजाला चिकन. चिकन तंदुरी. मीठ अंदाज नको टाकू. अंदाजी टाकत खार नाही तर टाका पावडर कपडे धुवाची. 2-3 लिंबू पाहिजे होतं. लिंबू जा, एक लिंबू हान जा. आपल्या घरांशी आणि एक लिंबू हान मागूत. तंदुरी. तंदुरी झाकण होता. झाकण नका नाही रा. मिठाला झाकण होता. नाही काठीशी वर करवर काठीची बाजूला. चाकण्यासाठी आयटम आहे. चाकण्याला आयटम. हा चाकण्यासाठी आयटम बनवलेला आहे. मस्त पैकी आता येऊ भुजाचा तारण वाहून. हा, निखाऱ्यांवर मस्त आहे की चुला पेटलेलाच आहे आपला. हा, त्याच्यावरच लगेच गरमा गरम. खावाला इतका टेस्टी लागतंय चाकणाला. या 10-12 लिंबू पिलाचं म्हणजे आंबूट आंबूट जरासा बरा वाटतो. चाकाला आंबूट काय गुजला पाहिजे नाही त्याला घरात आंबाला मिक्सर करते पेस्ट आंबाची भारी उलटी भारी नवीन काहीतरी आयटम. नवीन आयटम बोगस बोलतो. खरोखर आंबट एकदम हाय. लिंबू आणला. कापलेला आहे कापलेला आहे. लिंबू पितात. रस आहे का नाही? कापलाच कसं म्हणतोय. वेगळ्या साईज कापलाय. सुरी घे. नाही अर्वाच कापलाय. जो पेई नाही त्याला 81 पीस देवा खावाला. टेस्ट कशी झाली बघा. पिणाऱ्यांसाठी सोय आहे. पिणाऱ्यांसाठी सोय मेन चाकणा. जो नाही पे त्याला देऊया असला लाल भडक बेधडक एक नंबर. कलर पण मस्त आलाय. तारेमध्ये ते ओवाचं तार आहे. भाजाचं आता चला हे बघा मस्त इंगोल आपल्याला आहेत निखाऱ्यांवर मस्तपैकी भाजाचा. यांना बोलतात इंगोल. हे शीग हिला बरोबर ओवाचं त्याच्यान. तंदूर भाजतो. तंदूर
एकेच व्हिडिओ 2-2 रेसिपी बघायला भेटतील तुम्हाला आता. लेग पीस बघा कसलं दिसतात, भारी एकदम. अण्णाला सगळ्या रेसिपी माहिती. आणि किती वर्षापासून जेवण बनवतो? बरेच वर्ष बारीक असतानाच बनवते. हा. आता काल्यावर जात आहे. हा. झाल्यावर हलकीचा बनवला. म्हणजे आज दिवसभर आहेत, उद्या पण लागोपाठ परत परवा चालूच काय? चालूच. हा धरून हे बघा मस्त पैकी एकदम इंगोलांवर. काल मग ते तार नव्हते ना. ते काला होईल. लाल भडक दिसतात मस्त पैकी तंदुरी आपली. आता हे मस्त निखाऱ्यांवरती होतील बरोबर. ये अण्णा कुक आहेत. अण्णा तुम्ही कधीपासून बनवता जेवण? 24 वर्ष हॉटेलला काम केलंय. सगळा तंदुरी बिंदू सगळा सगळा काय? हे दोघंही आज बनवलाय आपला मटन मस्तपैकी. ही आता तंदुरी पण होईल आपली रेडी. बटाट शिजला का आता बघूया मस्तपैकी. हे बघा शिजलाय का चेक करताना. मामा चेक करा बघा शिजलाय काय. मामा पण कुक आहेत. मामा पण हे करतात जेवण बिवण बनवताना. सगळंच कुक, सगळंच रांधे. हाला परफेक्ट फायनल. या बघा नाही तर सगळा मारा पलटी. इकडं वरती मटन आणि खालती लगेच चिकन. हा आता काय टाकतात? कोथिंबीर बघा, खोबरा बघा, वाटण याला बोलतात खोबऱ्याचा. यो मेन आहे, याला या टाकल्यावर मस्त चव येते आणि एकदम जरा कलर पण डार्क येते. बघा आता मटण शिजलं. आता यो मटण उतरवताना बघा मटण शिजलेलं आहे. ग्रेव्ही एकदम मस्त झाले. तंदुरी शिजते कोलच्यानो. बघा आता प्रॉपर कोलच्यानो तंदूर बघा मस्तपैकी भाजलेलं आहे. चिकन तंदुरी काय चाखण्याला मेन आयटम. चला फ्राय तंदुरी. फ्राय तंदुरी काय फ्राय तंदुरी ती माझ्यासाठी दिली खास. तंदुरी दिलेली आहे पद्धतशीर. आता बघूया आपण खाऊन कशी लागते. मित्रांनो तंदुरी लेग पीस शिजली काय? शिजली शिजली. हे बघा लेग पीस खाऊया आता. एक नंबर. खातोस काय बघ? शिजली काय? एक नंबर टेस्ट आहे, एक नंबर. ही बघा गोंदलाची पार्टी चालू आहे. डीजे ती तुम्ही रील बघली असाल ती यांचीच आहे. डीजे ऑपरेटर. सबस्क्राईब करा, झेंडा दाबा, अंगठा दाबा, सगळा काय करा पण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चला जेवायला रेडी. आता जेवूया आपण. जेवूया गोष्टी ऐकायला बसतील सगळे. नुसता धावा अजून दाखवा. हे बघा चालूच आहे. धावला गावाला माणूस पाहिजे. पक्का पैसे वाला काय करीत जाईल? पोरीला कुठे जाईल तुझे?
चल जा वापस कर. नाही, नाही. परत कोण पैसे घेऊन येईल. त्याच्यावर पण औषध आहे माझे त्याच्यावर पण औषध आहे सांग सांग म्हणजे फक्त कधी चांगलं असतं तर त्याच्यावर पण औषध आहे तो ते नंतर तर तो हो. नंतर बघीन. हो, तू तर गावाला हो. पैसा देईन. गद्दी कुठलीच काय केली तिला पोतून घेऊन परत आणीन तुझं तू काहीतरी बघ मला घेतले नाही ते म्हणे 17 आणीन 17 बोलेल पैसे वाला आहे म्हणजे एकदा 4 लाख दिले. निशांच्या लग्नाला जावाला रावाला जागा इतक्या ना आयोचं घर. आयोच्या घरी पुन्हा आटपाच्या हातून काही संबंध आहे झोपला इकडे पाहिजे झोपायला जागा देवाचं काय दावत आहे आम्ही बाहेर शेतात तंबू ठोकू. विषय कसा आहे आता खला पण सारू होणार म्हणजे आम्ही आधी जाऊन सगळं करू. काय असं नाही बाबा पगार चाललाय काय चौतरी होते या होते काय म्हणतात बँकेटात गोंता असं तरी बस झाला झोप येईल नाही माणूस तिथं आम्ही तो पहिला मागचा शेत आहे ना दोन तालपत्रे अशा बांधायचा. प्रत्येकाला तंबू काय बोलता घरच्या हल्दीला तंबू विंबू तुमचा एवढा त्रास आहे मग त्याच्यापेक्षा तुम्ही येऊच नका ना माणसा जेवून जातील त्यांचा बघतील का तुम्हाला तंबू हाकून देतील आधीच आम्ही करू. आम्ही आधी विषय कसा आहे त्यांना त्रास केला पाहिजे त्यांना त्रास. निशान झोपायला जागा नाही म्हणा मी आतून आहे ना 4 दिवस आधीच जाईल कपडे नाही 5-6 अंडरपॅन्ट मुततावर पिवायचे हे काय नेऊन ठेव 2-3 डझन. मी काय करणार हा माहिती आहे एक तो देशींचा भांडा असतो तो त्या पद्धतीने डबरं लाव आपला गोडी करायचा त्याचा होल आहे तो त्याला फाईप जोडू न तो फाईप बाहेर आओ जाओ घर तुम्हाला तर असं नाही कमी करायचं असं सल्यानी सारखं फिरवी मी एकदा सांगते निशाबाई तुम्ही यांचा काय ते बघ माझा काय घेणं देणं नाही मी माझा मी काय ते बघेन फक्त एवढाच काय काढत आहे तेवढा करीन त्याला वधाचं काम जमत नाही. वधाचं काम जमत 4 वर्षाच्या नंतर बोलायचो 3 वर्षांची पूर्वी बोलला ना 4 वर्षानंतर म्हणून बायको आली नाही ना त्याला नाही ती गेली घरात तिकडं. पप्प्यांना पेरकू बिरकू तर घालून ठेवू राणी शालदीला. पेरकू बिरकू तर घालून ठेव. कोणचे राणी शालदीला राणीच्या हळद आपल्याला वारात ठेवायचे आधी हळदीला रात्री पेरकुळांचं वारं परत कुऱ्यांचं वारं. हळदीला वेगळाच आहे सिक्रेट आहे सिक्रेट. वरतीला येईल ना बाजूच्या वरतीला काटोरीची डायरेक्ट सकाळ काढत नाही काढतो ते गौऱ्या होतील गौऱ्या पेरकुळांच्या. नाही त्या आरोसिंग आरोसिंग आरोवा शांताराव पाय देऊन जात नाही 1000-2000 द्या बस 2000 म्हणता? तिला दालमुली करायला येऊच नवशील तू. मग वायदे वायदे पप्पू कशी इथं भरायचं त्याला सुट्टी नाही. आताच आला नाही
त्या म्हणजे एका टायमाला येतील 15 भाकरी घेऊन, जास्त नाही. हा, माझं होतं. आता किती माझी टक्के आहे. दमवशी मला. टक्के आहे माझी. तुला रस्त्यावरच लागतील परत मला तिथे. आपल्याला रस्त्यामध्ये रस्ते आहे ना मी बनवायला. तो आता कॉन्ट्रॅक्ट घेतात, खोबरं टेकता, आपला रक्ती बनवायचा, लसूण, अख्खा मसाला, वजरा साफ करायचा. हा, त्यात पहिलं कामच माझं. हल्दीला काय नाही बोलत, फक्त काय वजरा साफ करायचा, दुसरं काय नाही बोलत. 100% ते नाही बोलत काय होणार याचा होता काय काय माहिती नाही. आज पूर्वी वजरा साफ करायला लागतील का काय? तर तो सावता झाला 11 वाजता. नाही बुवा तर पण एक पण बोलू शकते मी. बुवा तर एक पण बोलू शकते असं नवीन जावई घालत. थंड पाणी घेऊन कधीतरी बोलत जा बाबा सोन्या माझ्या. मग बोलतोय म्हणा याचा वापूस काय बोल, चांगला बोल वाईट बोल तरी डोळत वाशी. आता नाही म्हणून नाही एवढे डोळे वाटत तू वेळ भारी घेतलेला ना तो मस्त ड्रेस करता तुझ्या हल्दीला. गाणी पण बरोबर लावला यायला जामुली करायला बरोबर परफेक्ट गाणी लावला. गाणी पोशाख खालता कुठे त्यांनी बटन हात मारता होते. गाणी बघूनच लोक घबराली ते याला बघून मारतात होतं हुशार. याचा गाणी लावलेला कशी घातलेली पोटात चालू करू. आदरची खाट आहे. आदरला काय 50-100 रुपये मना काय देऊ नका. आले आले साबणीची वाट नाही जाईल पटकन पॅक मारायला मुद्दा माल्या सांग लोटीत जा त्याला वाटत नाही. वेगवेगळे आयटम. विजय आपलं काय करता तुमचा रातची पैसे मोठी विजय आपण सकाळच्या आंघोळीला गेली पैसे काढता आपण. सकाळच्या रात्रीला कमी येतात. गाडी कोणती होती माहिती आहे? 4 व्हीलर. साहेबचा बापूस होता ड्रायव्हर. आमची वारावर सगळा आलाय. मी असं बसते बस पक्की तुला बोलतो भांडा घालून तिकडे तू तो बायको घेऊन चाला. हो हात चोरला तिकडे राहील अरे बाई कर. दुसऱ्या दिवशी कुठं कुठं काय कुठं हातांच्या अंगठी कुठं काय सूट नाही. म्हणजे तो पहिले पहिले ना तो थोडा फेस फेस म्हणजे नॉर्मल आहे. स्वतः स्वतः तू होता हसाणू स्वतः एखाद्या सातारा बसला आता मारतय नाकामुळे ये रगत त्याच्याला त्यांचा. मी इकडे राहतो यार मोठी ट्रक आलेली करवली मारू बरा. नाही लाटला सगळा मिटला. मी बसत होतो गाडी तर बॉकेट विड्याचा एक मित्र आला माझा. पप्प्या काय बियर आहे मार फक्त टेस्ट जे बोलू त्याने स्पाईंग मध्ये भरून आली. त्याने आधीच फेस होते माहिती आहे नाही. गाडीने बसलो. आरती होती वरची पोर ती माझी बायको इकडे जव्या ना अशानच पुढं बसलेला. म्हणजे गुपचूप पडला फेस करते. पप्प्या मा काय या फेस पितस गप्रा बोलू तू. त्यांची आरती तर मारली पिवत पितात नाही आवतली तिकडे. गाडीत आला जगताला म्हणून तर आणण्याला होतं मारलाय. काय पण असून आम्हाला काहीतरी सोय करा. माझं कपडे नवीन ते नवीन ते रस्तान लिपलं. बुटांचं सोल निघत ते बुटा आवता लागली नवीन बुटा. काय दिलं मारला त्याचा काय नवीन बुटा गेली डबल आफ्टर आमची वरात मेवणीस
आमची वरात ते कविता गोळी गोळी ती बुटकी आहे. हे बँजो आम्ही पप्प्याला तर लक्ष लागलं नसतं नाही त्याला माहितीच नसतं हे दत्ताला ओळखलं नाही त्या पप्प्याला तर लक्ष लागलं म्हणून काही तेल काढला त्याला एकट्यालाच नेलेला नंतर आण्या काम करण्याचं लागतं त्याला पहिला नेला नाही तिकडं बाईकवर त्यांचे म्हणजे याचं लक्ष लागलं ते भांडणा दत्ता काय दत्ता असला नेला म्हणतो काहीतरी 12 वाजता केलं सगळं तेवढं आमच्याकडे एकाला त्यांचा आधी धुमत होता. आम्ही हक्का नाही वाटला नाही, direct बोला. माझा नवरा असं तर बायकोला टाकून आला असता राहतो इथंच मी त्या बायकोला टाकून तुला इतर झाला एवढा रामायण सांगतो तरी तुम्ही अजून सांगता बायकोला अजून म्हणजे तिला काय तिकडे टाकायची मी भांडणं झाले तो टाकून गेलो तुला असं नाही नंतर तू बोललो तुला यावाचा आहे का वाट ना तोच्या वरात वैष्णवी बाईची काय बोलता ती व्यवस्थित काय बोलता आमची वरात त्यांची वारत काढून गेलेलो आपण निशान बाईची वारत काढून गेलेलो काय काढून मग बाईची वारत काढून गेलेलो 12 वाजले आपल्याला वारतीला त्याच्या आधी त्यानं न भांडणं झाली का ना विषय काय नव्हता 12 वाजले नाही भांडणं झाले नाही 12 सव्वा 12 काहीतरी भांडणं अशा झाल्या त्यानंतर आहे ना आणि दुसऱ्या तो नाचायला लागलं ते बँजूवर काय सांगायला लागलं आम्हाला वारत नाचवायचं एकदम असेल ना तर तुम्ही बँजो वाजवा आम्ही नाचतून कोण आणि दुसरं रत्ता भाऊ दोघच जण बाकी इतर कोणच नव्हतं तू एक आलेला नंतर नेमकी विषय झाला काय हे बोलले ना अर्धे तासा कॅशो बंद कॅशो बंद झालं घरी आता होतं वाजवा आम्ही नाचतो होतो वाजवा तो बँजोवाला आलं नाही तो रत्ता बोललेला बाई जमून तिकडे नंतर आपली गावात मिली बिली टाकली आपल्या वरात नाचवलीच नाही आपले गाव काय Direct इथं. एवढं ताप झाला नाही इथं डायरेक्ट घातली गरज भालाचा नाही जांभोलीशी सांगत बसा तो सांगत आलाच नाही बसा मी आहे बाबा दोन टाकली मारी आम्ही रे. आम्ही पण- आम्ही कधी तिकडे थांबलेलं? नाही तू बोलला 12 वाजेपर्यंत वरात येईल. इथं आली ना अरे त्याला रात लागवायची रात नाही तू बोलला 12 वाजेपर्यंत आपण ते नाचवणार आहे बोलून. तुम्ही नाचवा इथं मग इथं आम्ही नाचवतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या येतो